ज्ञानराधा कुटे ग्रुपच्या तिरुमला ऑइल येथील भरदिवसा जनरेटरची चोरी या प्रकरणी दोघांच्या विरोधात पेठबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत जनरेटर, टेम्पो तसेच क्रेन पोलिसांनी जप्त केले आहेत। सदर घटना आज गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता घडली होती। ज्ञानराधा मल्टीस्टेटचे सर्वेसर्वा तथा कुटे ग्रुपचे अध्यक्ष सुरेश कुटे यांनी ज्ञानराधा मल्टीस्टेटमधील ठेवीदारांना जादा व्याजाचे आमिष दाखवून फसवणूक केली होती। ठेवीदारांचे पैसे वेळेवर परत न दिल्याने बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात विविध पोलीस ठाण्यात सुरेश कुटे, अर्चना कुटे, यशवंत कुलकर्णी सहसंचालक मंडळावर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत। यामुळे सुरेश कुटे, आशिष पाटोदकर, यशवंत कुलकर्णी हे सध्या कारागृहात असून अर्चना कुटे मात्र फरार आहेत। ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या जवळपास महाराष्ट्रात 52 शाखा असून त्या आयकर विभागाने कारवाई केल्याने बंद आहेत। तसेच तिरुमला ऑइल इंडस्ट्रीज देखील बंद आहे। मागील महिन्यात बीड MIDC मधील तिरुमला कंपनीमध्ये रात्री मशिनरीसह इतर साहित्य लंपास करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। मात्र आता तर दिवसाढवळ्या सामानाची चोरी होत आहे। याआधी देखील तिरुमला कंपनीतील साहित्य किती चोरीला गेले हे तपासणी देखील आवश्यक आहे। मात्र आज दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता MIDC भागातील तिरुमला कंपनीतील जनरेटर हे क्रेनच्या साहाय्याने चोरून नेत असल्याची गुप्त माहिती पेठबीड पोलिसांना मिळाली होती। या दरम्यान पेठ पोलिसांनी तात्काळ MIDC भागात जाऊन जनरेटर, टेम्पो, क्रेन या 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे। तिरुमला कुटे ग्रुपची मालमत्ताच लिलाव करून ठेवीदाराचे पैसे परत देणार असल्याचे बोलले जात आहे। मात्र कंपनीतील सामान जर दिवसाढवळ्यात चोरी होत असेल तर ठेवीदारांचे पैसे कसे मिळणार असा प्रश्न ठेवीदारांना पडला आहे। सदाशिव ज्ञानोबा कुटे यांच्या फिर्यादीवरून सुधाकर त्रिंबक गीते राहणार परडी, अमोल ढेंगे राहणार वंजारवाडी तालुका गेवराई या दोघांच्या विरोधामध्ये तिरुमला कंपनीतील साहित्य जनरेटरची चोरी या प्रकरणी पेठबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गीते व ठेंगे यांचे ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये पैसे असल्याने ते पैसे परत मिळत नसल्याने आम्ही सामान घेऊन जात आहोत असे सांगण्यात आले होते। मात्र जनरेटर चोरीसाठी वापरला जाणारा टेम्पो क्रमांक MH12 EQ 2841 व जनरेटर ज्या टेम्पोमध्ये टाकण्यासाठी वापरलेले क्रेन क्रमांक MH18 AN 3850 याला पेठबीड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। सदर कारवाई पेठबीड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पोलीस विठ्ठल देशमुख, नसेल शेख, कलीम इनामदार, गणेश धनवडे यांनी ही कारवाई केली असून याचा पुढील तपास विठ्ठल देशमुख हे पोलीस कर्मचारी करत आहेत।